लोकांमध्ये एक चैतन्य आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य जागवण्याचं काम करत असते, त्याच्यामुळे मागणी केलेली आहे. सर, आपण जर बघितलं रात्री 3 उमेदवारांनी त्या ठिकाणी भेटीगाठी घेतली, माहीत तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही भाजप हे नाराज देखील झाले अशी चर्चा आहे. नाही, अजिबात नाही. आजही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला जेव्हा आम्ही पुष्पहार अर्पण केला तेव्हा माननीय निरंजनजी डावकरे, संजय वाघुले, भारतीय जनता पार्टीचे सर्व ठाण्यातील नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते. असं काही नाही आहे, ही उगाचच कथोकल्पित बातम्या कोण पसरवत असेल, पण अशी परिस्थिती नाही. आज 4 वाजता माननीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब स्वतः सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. गेले 2 दिवस ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत आणि त्यांच्या ऑलरेडी चौक सभासुद्धा प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक विधानसभेमध्ये सुरू आहेत. असं काही नाही आहे, सर्वजण एकत्रचं वातावरण आहे. मला वाटत नाही की जे उमेदवाराचं तुम्ही नाव घेता त्या उमेदवारासाठी आम्हीच पत्रकं वाटलेली आहेत, त्यांचे रॅलीज आम्हीच केले, आम्हीच झेंडे लावलेले आहेत. त्यामुळे आम्हाला काही त्याचं आव्हान वाटत नाही आहे, कारण ठाण्यामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचं प्रचंड असं जाळं आहे. 365 दिवस ते काम करत असतं. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं काम ठाण्यामध्ये बोलतं आहे, ठाणं बदलतं आहे. ठाणेकरांना माहिती आहे नरेंद्र मोदी साहेबांची जी काय पंतप्रधान पदाची हॅट्रिक करायची त्याकरता लोक उत्सुक झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला काही त्यांचं वाटत नाही आहे की एक हाय प्रोफाईल नेता याविरुद्ध एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता अशी ती लढत आहे आणि कार्यकर्ता नक्कीच जिंकणार. सर, काय चर्चा झाली आणि आता कसं? एक मिनिट. आज आम्ही दोघांनी ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेशजी मस्के साहेब आणि त्याचबरोबर मी कल्याणमधून आज दोघांचीही जी आहे ही उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि राजसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे ते आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे ही ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी होईल आणि त्यांचं सहकार्य जे आहे पहिल्यापासून आहे, प्रेम आहे. काय भेटी झाली, पहिली सभा होणार आहे, कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या राज ठाकरेंनी, किती सभा घेतील, काय त्याबद्दल काही विस्तृत बोलले? मला ते आता ठरवतील की राजसाहेबांच्या किती त्यांचा पक्ष जो आहे तो ठरवेल की कुठे कुठे सभा घ्यायच्या त्या. पण त्यांच्या सभेने जे आहे हे नक्की जसं मस्के साहेब म्हणाले की प्रचाराला जे आहे हे दिशा देण्याचं काम राजसाहेब करतात आणि राजसाहेबांचे विचार जे आहे ऐकण्यासाठी जे आहे हे सगळ्यात जास्त जे आहे तरुण पिढी जी आहे ही पुढे येते, सरसावते आणि त्यांचे विचार जे आहे हे ऐकण्यासाठी आम्ही देखील इच्छुक आहोत. आमच्या मतदारसंघामध्ये आमचे वोटर्स जे आहेत, आमचे मतदार जे आहेत, नागरिक जे आहेत आणि नक्कीच राजसाहेब या महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे.